राजकारणात एखादं पद कायम टिकत नाही असं म्हटलं जातं, पण त्याला अपवाद ठरले ते अजित पवार. उपमुख्यमंत्री म्हणूनही दीर्घकाळ आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ प्रशासनावर ठसा उमटवला. मात्र ते गेल्यानंतर पुन्हा एकदा पोरकं झाल्यासारखं चित्र दिसते. कारण सध्या पुण्यात पालकमंत्री पदावर स्पष्ट आणि मजबूत नेतृत्व दिसत नाही. दरम्यान या रिकाम्या जागेत अनेक नेते आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि अशात राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुण्यातील हस्तक्षेप वाढताना दिसतोय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या बैठका, निर्णयामध्ये सहभाग आणि अनेक गोष्टी म्हणजे आधीपासूनच ज्या सुरू होत्या, यात अजित पवार हस्तक्षेप करायचे, पण आता करणार कोण असा प्रश्नही उपस्थित होतोय. मग पुण्यातील या वाढत्या हस्तक्षेपाला आवर कोण घालणार? स्थानिक नेतृत्व की थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागणार आहे? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. अजित पवार महायुतीत असले तरी भाजपचे अनेक निर्णय त्यांना पटत नव्हते. नगरपालिका असो, महानगरपालिका असो, हा निवडणुका स्वतंत्र लढण्याचा त्यांचा विचार असो किंवा त्यांच्या एका राष्ट्रवादीच्या विचारधाराला धरून घेणारी भूमिका असो, त्यांची शैली महाविकास आघाडीत असतानाही दिसली होती की स्वतःचं ठाम मत, आणि जर ते मत इतरांपेक्षा वेगळं असेल तर ते बोलून दाखवणं आणि ठाम भूमिका घेणं. त्यामुळेच आपल्या कार्यकर्त्यांसाठी लढणारा नेता अशी अजित पवारांची प्रतिमा होती. मात्र पुण्याच्या बाबतीत पालकमंत्रीपद मलाच हवं असं ठामपणे सांगणारे अजित पवार आता अस्तित्वातच नसल्यामुळे पुण्याच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. सध्या नेमकं पुण्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित होत असताना पुन्हा एकदा उन्हाळा जवळ आल्यानंतर पुण्यातील पाण्याचा, महापालिकेचा आणि जलसंपदेचा पुन्हा डोकं वर काढणारी जी समस्या आहे, जी इतकी वर्ष सुरू आहे, ती सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा पुण्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात का अशी चर्चा रंगली आहे. कारण महाराष्ट्राचे ते जलसंपदा मंत्री आहेत. त्यांच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर सहकार आणि समाजकारण ही त्यांच्या घराण्याची ओळख. विखे पाटील घराण्याचं सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आजोबांनी आशिया खंडातील पहिल्या साखर कारखान्याची सुरुवात केली. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकारण विखे पाटील घराणं हे सहकाराभोवतीच फिरत राहिलं. राधाकृष्ण विखे पाटील यांचं राजकारण फक्त स्थानिक पातळीवर मर्यादित राहिलं नाही. गेल्या अनेक वर्ष ते राजकारणात आहेत. दिल्लीत ही मोठ्या मोठ्या त्यांचे थेट संबंध आहेत. वैयक्तिक पातळीवर जाऊन ते भेटीगाठी घेतात. अगदी अमित शहा, नरेंद्र मोदींनाही भेटतात. त्यांच्या राजकारणाचा व्याप राज्याबाहेर दिसून येतो. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात खरं तर काँग्रेसमधून झाली, मात्र सध्या ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यांची पुढची पिढी म्हणजे त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे देखील अहिल्यानगरचे खासदार राहिलेत. सध्या ते सक्रिय राजकारणात नाही आहेत, मात्र विखे पाटील घराण्याचा प्रभाव कायम आहे. सध्या राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार आहेत आणि जलसंपदा मंत्री आहेत. आता मुद्दा येतो तो परत एकदा पुण्याच्या पाणी प्रश्नाचा. पुण्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो आणि याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हस्तक्षेप वाढताना दिसतो. विषय असा आहे की जलसंपदा विभागानं पाणी वापरावरून पुणे महापालिकेला नोटीस बजावली आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पुणे महापालिकेला नोटीस बजावली. आता या नोटिशीमध्ये काय आहे? या नोटिसीमध्ये असा दावा करण्यात आलाय की मंजूर झालेल्या 14 TMC पाण्याच्या कोट्यापेक्षा जास्त म्हणजे तब्बल 22 TMC पाणी पुणे महापालिका वापरत आहे आणि हा अतिरिक्त वापर तात्काळ कमी न केल्यास आणि पाणी व्यवस्थापन प्रणाली सुधारणा न केल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा दावा या नोटिसीत करण्यात आला. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. आता एक महत्त्वाचा मुद्दा इथं येतो, तो म्हणजे पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख समन्वयक असतो. जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष म्हणून निधी वाटप, मोठे निर्णय आणि विकास कामावर त्यांची नजर असते. यापूर्वी अजित पवार पालकमंत्री असताना या सगळ्या गोष्टींवर ते स्वतः लक्ष ठेवत होते. मात्र त्यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेल्या या पोकळीत आता फडणवीस यांच्याकडे पत्र गेले. त्यामुळे पुण्याच्या पाणी प्रश्नात मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालणार का हा प्रश्न निर्माण होतोय. दरम्यान जलसंपदा विभागाचं मतही स्पष्ट आहे. विषय असा आहे की पुणे महापालिका खडकवासला धरणातून पाणी उचलते, पण त्याची पाणीपट्टी वेळेवर भरली जात नाही. सध्या ही थकबाकी तब्बल 932 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे असं सांगण्यात येते आणि मग ही जी तात्काळ रक्कम आहे ती भरण्याच्या सूचना जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेला नोटिसीद्वारे पाठवली आहे. खरं तर महापालिकांनी जलसंपदा विभाग यांच्यात पाणीपट्ट्याच्या थकबाकीवरून पाणी वापरापासून गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे आणि हा वाद जेव्हा समोर आला तेव्हा पालकमंत्री या नात्याने या सगळ्या गोष्टी अजित पवार पाहत असत आणि थकबाकीची रक्कम न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला. पण
आता इथं विषय असा आहे की पुणे महापालिकेचं मत असं आहे की महापालिका धरणामधून नागरिकांच्या वापरासाठीच पाणी घेते, ज्यानुसार जलसंपदा विभागासोबत करार झालाय त्यामध्ये महापालिका घरगुती व्यवसायदारानं पाण्याची देयकं भरते, पण जलसंपदा विभाग औद्योगिक वापराच्या दराने पाणीपट्टी आकारते आणि थकबाकीवर 10% दंडही आकारले जाते आणि हे चुकीचं आहे. म्हणूनच पुणे महापालिकेनं महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात आल्यामुळं फडणवीस यावर कसा तोडगा काढतील तो लवकरात लवकर काढतील अशी आशा व्यक्त केली जाते. लवकरच बैठकीचं आयोजनही केलं जाईल अशी माहिती पालिका आयुक्त नवल किशोर यांनी दिली आहे. मात्र या सगळ्यावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हस्तक्षेप पुण्यात वाढतोय अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आणि हा हस्तक्षेप पुण्यातील देवेंद्र फडणवीस रोखणार का हा सवाल देखील उपस्थित होतोय. या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.